नागपुर से एक चौंकाने वाला मामला सामने आया है, जहां साइबर ठगों ने 69 वर्षीय बुजुर्ग को डिजिटल अरेस्ट की धमकी देकर 33 लाख रुपए ठगी कर ली। गिट्टी खदान इलाके में रहने वाले नारायण नाम के व्यक्ति से ठगों ने खुद को सरकारी अधिकारी बताकर संपर्क किया। उन्होंने आरोप लगाया कि उनके नाम से दिल्ली के एक बैंक में फर्जी अकाउंट खोला गया है, जिसका इस्तेमाल मनी लॉन्ड्रिंग और ऑर्गन ट्रैफिकिंग के लिए हो रहा है। इसके बाद ठगों ने एक फर्जी गिरफ्तारी वारंट भेजा और कहा कि अगर वे कानूनी प्रक्रिया शुल्क नहीं भरेंगे तो उन्हें तुरंत गिरफ्तार कर लिया जाएगा। डरे हुए बुजुर्ग ने अपने और पत्नी के खातों से करीब 33 लाख रुपए ठगों के खाते में ट्रांसफर कर दिए। बाद में सच्चाई जब सामने आई तो उन्होंने साइबर पुलिस में शिकायत दर्ज कराई। पुलिस ने आईटी एक्ट और आईपीसी की धाराओं के तहत मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। पुलिस के मुताबिक ये एक संगठित साइबर गिरोह का काम है, जो लोगों को बनावट वारंट और धमकी देकर फंसाता है। जे 70 वर्षाचे दोन दाम्पत्य राहतात, त्यांची मुलं आउट ऑफ इंडिया सर्व्हिसला आहेत आणि ते दोघंच घरात राहतात। त्यांना एक व्हॉट्सअपद्वारे कॉल आला की तुमचा जे आधार कार्ड आहे त्याला एक बँक अकाउंट लिंक असून सदर अकाउंटमध्ये बऱ्याच प्रकारे अनलिगली पैसे आलेले आहेत, जे नार्कोटिक्स आणि इतर फंडिंग दहशतवादी विरोधी संघटना आहेत त्यांच्या मार्फतीने आलेले आहेत आणि आपल्यावर मुंबईमध्ये कारवाई करण्यात येत आहे। त्यामुळे तुम्हाला डिजिटल अरेस्ट आम्ही करत आहोत अशा प्रकारे व्हॉट्सअपद्वारे व्हिडिओ कॉल करून धमकी दिली आणि त्यांना त्यांचे जे पैसे बँकेत होते ते वेगवेगळ्या अकाउंटवर सुरक्षितपणे ठेवण्यासाठी त्यांच्याकडून घेण्यात आले आणि सदरची घटना सप्टेंबरमधली असल्याने त्यांनी कोणालाही सदरची माहिती सांगू दिली नाही। त्यामुळे ते दाम्पत्य ज्यावेळी आपल्याकडे आले त्यावेळी आपण गुन्हा नोंद करून सदरबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सीपी सर, जॉईंट सीपी सर तसेच आमचे डीसीपी सर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून सदरमध्ये सुद्धा कारवाई करत आहोत। मला आपल्या माध्यमातून हे सांगायचं आहे की डिजिटल अरेस्ट अशी कोणती संकल्पना कायद्याच्या घटनेमध्ये नाही, परंतु डिजिटल अरेस्ट ही अशा प्रकारे धमकावून किंवा व्हॉट्सअप कॉलद्वारे सांगून लोकांना धमकावले जाते। अशा प्रकारे जर कॉल आला, व्हॉट्सअपद्वारे व्हिडिओ कॉल आला तर आपण सदर त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारे आमिषाला दबावाला बळी पडू नका आणि तुम्ही तात्काळ 1930ला कॉल करा किंवा नियरेस्ट पोलीस स्टेशनला जावा। ते तुम्हाला एका रूममध्ये कोंडून ठेवतात आणि तिथून बाहेर पडायला जाऊ देत नाहीत, परंतु अशी कोणतीही घटना डिजिटल अरेस्ट ही संकल्पना कायद्याच्या दृष्टीने नसल्याने आपण अशा प्रकारे भीती न भिऊन किंवा अशा प्रकारे बळी न पडता सदर घटनेला आपण ताकदीने प्रतिबंध करून सदर जे सायबर फ्रॉड आहे तो उच्चाटन करू शकतो।